शुभ सकाळ सगळ्यांना. आता वाजले आहेत 8:30. आमची मॉर्निंग 6:30लाच होते, कारण माझ्या मिस्टरांना टिफिन द्यायला लागतं, ते ऑफिसला जातात. सो त्यांचं आवरलं की मी माझं सगळं आवरते. मी कसं आता थंडी असल्यामुळे सकाळी लवकर उजेड येत नाही, काळोखच असतो, म्हणून मी लाईट्स ऑन वगैरे सगळं करते. म्हणजे हॉलची आणि किचनची, बाकी बेडरूमची नाही करत, कारण माझे बेबी झोपलेले असतात, सो त्यांना डिस्टर्ब नको व्हायला, म्हणून दोन्ही रूमचा मी कचरा काढून व्यवस्थित क्लीन करून सगळं, म्हणजे लादी वगैरे मी सकाळीच पुसते. आणि मग सगळं माझं होतं, रुटीन चालू राहतं. असं लवकर लवकर मी सगळं आवरून घेते, कारण मला माझ्या मुलींना टाइम द्यायला लागतं. त्यांना त्यांची आंघोळ असते, त्यांना भरवणं असतं, त्यांचं स्टडी घेणं असतं, हे सगळं असं रुटीन असतं. आणि मग सगळं माझं चालू राहतं. मग मी सकाळी माझं आवरेल, जसं आवरेल तसं मग मी पूजा वगैरे सगळी व्यवस्थित करून घेते. थंडीमध्ये सकाळी वेगळीच असते, मस्त एकदम थंड थंड आणि फ्रेश वाटतं आणि खूप छान वाटतं एकदम, आणि मस्त फील होतं एकदम सकाळी सकाळी, आणि ॲक्टिव्ह होतो माणूस. जर सकाळी लवकर उठलं नाही ना की मग झोप येते सारखी सारखी, मग सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून ना झोप नाही येत अशी. आता माझी सगळी पूजा वगैरे मी करून घेते, आणि मग नंतर माझ्या आरवी अश्वीला उठवेन, आणि मग त्यांचे आंघोळ, त्यांना भरवणं, हे सगळं करेन. आमच्यात ना एक छोटासा असा गडू असतो, आणि त्याच्यावर छोटासा असा पेला असतो. त्या गडूमध्ये पाणी टाकतात आणि त्या पेल्यामध्ये साखर ठेवतात आणि ते देवासमोर ठेवतात. असं करतात आमच्या मंदिरात. म्हणजे हे आमच्या आई बाबा पहिल्यापासून करत आलेत, त्यांचा बघून आता आम्ही करतोय, त्यांना आम्ही फॉलो करतोय आता. इथे आरवी पण उठली आहे, आणि मग ती माझ्यासोबत गप्पा गोष्टी करत आहे. आई हे काय आहे, आई तू बाप्पा करते का, मी करू का. मी म्हटलं तिला कर, माझ्यासोबत कर तू पण, बाप्पा कर, आपण दोघीही बाप्पा करू. मग ती बाप्पा करत होती, आणि मग ती आई आशूला उठू का, आशूला उठू का. मी म्हटलं नको, आशूला झोपू दे, मग नंतर उठव, तू थोड्या वेळाने उठव, आता तू उठलेस ते बस. नुसती मस्ती करते ती. आणि मग आम्ही दोघीही तुळशीला पाणी घालायला गेलो, कारण तिला आरवीला ना माझ्या बाप्पा, गणपती बाप्पा, म्हणजे देव हा खूप आवडतो तिला, आणि खूप प्रेम आहे तिचं देवावर. अशा प्रकारे माझी पूजा झाली आहे. आता मग मी नंतरचं, आता दुसरं जे बेबीच्या माझ्या बॉटल्स होत्या, दुधाच्या बॉटल्स होत्या, त्या सगळ्या वॉश वगैरे करून घेते. म्हणजे 2च बॉटल्स आहेत, त्या वॉश करते. बाकी माझं सगळं क्लीन झालेलं, कारण सकाळी माझं सगळं आवरतं, मॉर्निंगलाच माझं सगळं आवरून होतं. आता मला सवय आहे, देवपूजा झाली की मी मग खाते. देवपूजेच्या आधी मी काही खात नाही. देवपूजा झाली की मग नंतर मी पाणी पण नंतर पिते, त्याच्या आधी मी पाणी नाही पिते. मी रात्री भिजत ठेवते चिया सीड्स, आणि मग त्याचं पाणी सकाळी पिते. जेव्हा माझी पूजा होते तेव्हा मी ते पिते, आणि मग नंतर मी त्याच्या अर्धा-पाऊण तासांनी ब्रेकफास्ट करते, म्हणजे भाकरी भाजीच खाते. आणि इथे माझी आरवी मागे लागलेली, आई मला स्ट्रॉबेरी दे. काल माझे पप्पा आले होते, त्यांनी स्ट्रॉबेरी आणि त्यांना ग्रेप्स आणलेले, ते पाहावेत तिला. मी म्हटलं पहिले भाकरी भाजी खायची, आणि मग नंतर तुला ते फ्रूट्स देणार मी, आधी तू खाऊन घे, नाही तर नुसते नाटकं करते. इथे मी दुपारी मच्छी आणलेली, तर त्याचे सगळे वॉश करून 3-4 वेळेस वॉश केले मी ते फिश, आणि मग नंतर आता मी ते
शिजवणार आहे. तर वेगळे काढून ठेवते, म्हणजे माझ्या बेबीजसाठी मी वरची त्यांची जे असतं ना ते कोटिंग कवर ते काढते, कारण त्यांना फ्राय आवडतं दोघींना पण, कोलंबी फ्राय खातात त्या, म्हणून ते काढून त्यांना वेगळं फ्रायसाठी काढून ठेवते आणि मग बाकीच्याचा रस्सा करते. माझ्या आरवी अश्विनला दोघींनाही फिश खूप आवडतं. फिश खातात त्या, चिकन नाही जास्त खात, मटन पण थोडंसंच खातात, पण फिश हा प्रकार त्यांना खूप आवडतो, मनापासून खातात त्या. आणि त्यांना फिश आणि क्रॅब पण आवडतात. क्रॅब पण खातात त्या. आता मी सगळं आता बघा, मी आता वाटणाची तयारी करणार आहे मच्छीच्या. आता मी त्याच्यात टाकले लसूण, आलं आणि मिरची, कोथिंबीर आणि ओला नारळ घेतला आहे, तो बारीक बारीक कापून घेणार आहे. बारीक तुम्हाला हवं तसं कारण तो बारीक होतोच. आणि कोथिंबीर वगैरे सगळं टाकून त्याच्यामध्ये मी थोडेसे धने टाकते, कच्चे धने, आणि बडीशेप टाकते आणि अर्धा टोमॅटो टाकते. छान मला असा वाटण आवडतो मच्छीसाठी. मला एक चांगला आहे आणि वेगळा फ्लेवर येतो या वाटणाने. मला हा वाटण आवडतो आणि हाच वाटणाचा मला मच्छी शिजवलेली आवडते, कारण मी पण फिश लवर आहे, माझ्या बेबीज पण फिश लवर आहेत. माझ्या मिस्टरांना पण आवडतं फिश. इवन त्यांना, माझ्या मिस्टरांना ना कोलंबीचा रस्सा खूप आवडतो. त्यांना कोलंबीचा रस्सा, परत सुरमई त्यांना आवडते, पॉपलेट आवडतात त्यांना. मला एवढं हे नाही आवडत, पॉपलेट आणि सुरमई नाही आवडत, पण मला बोंबील आहेत ना, बोंबील मला खूप आवडतात. एक्स्ट्रीम लेवलला मला बोंबील आवडतात. मला खूप म्हणजे खूप बोंबील आवडतात. मी भरपूर खाते. माझं कॉम्बिनेशन कसं असतं माहिती आहे का? सुका भात घ्यायचा आणि फ्राय केलेली मच्छी, फ्राय केलेले बोंबील, हे मला खूप आवडतात. रस्स्यापेक्षा मला मच्छी फ्राय केलेली आवडते. आणि माझ्या मच्छीची रेसिपी खूप इझी आहे. तेल टाकायचं, लसूण टाकायचं, आलं लसूण पेस्ट टाकायचा, कढीपत्ता टाकायचा, लाल तिखट टाकायचं, धने पावडर टाकायची, हळद टाकायची आणि मी थोडेसे कोकम टाकते. कोळंबीसोबत ना मी फ्राय करायला मच्छी आणलेली ना, तर त्याची गाबोलीसुद्धा टाकलेली. त्यात गाबोलीच्या अशा वड्या होत्या, त्या पण टाकलेल्या मी रश्श्यात. आता ना दुपार झाली आणि आरवी किती मस्ती चालू असते बघू शकता तुम्ही. आणि त्यांनी सगळे टॉईज काढले बघा, किती पसारा केला आरवी अश्विनी. ही मच्छी मॅरिनेट केली मी. त्याच्यामध्ये मी लाल तिखट, हळद, धना पावडर, लिंबू पिळून टाकलं आहे, मीठ टाकलं आहे, आलं लसूण पेस्ट टाकले, कोथिंबीर टाकले आणि कढीपत्ता असं तोडून बारीक बारीक तोडून टाकलं आहे. ॲक्च्युली मी सेट केलेला कॅमेरा पण मी व्हिडिओ स्टार्ट करायलाच विसरली. मला वाटलं का व्हिडिओ स्टार्ट आहे आणि मी करत गेली, पण व्हिडिओ स्टार्टच नव्हती. स्टार्टिंगला होईल तसंच. आता डिनरला करणार आहे. कोलंबीचा रस्सा 2 टायमाचा आहे, आम्हाला लंचला आणि डिनरला. अशा प्रकारे माझी कोलंबी ही झाली आहे. कोलंबीचा रस्सा झाला आहे
अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. तुमचा प्रिशियस टाईम माझ्या व्हिडिओ पाहण्यासाठी देण्याबद्दल थँक्यू. असेच व्हिडिओ पाहत राहा आणि मी अशाच छान छान व्हिडिओ तुमच्यासमोर आणत राहीन. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.